ये इकडे ये कारण ये इकडे इकडे ना इकडे बाय इकडे बाय. लक्ष्मण फर्स्ट टाइम रामेश्वरम मध्ये आले होते ना, ते इथे राहिले होते. हे बघा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आम्ही ना आमचा रामेश्वरमध्ये ना तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही ना धनुष्कोटीला फिरायला चाललो आहे. धनुष्कोटीनंतर अजून परत काय काय फिरायचं आहे व 4-5 मंदिरं फिरायचं आहे. नाही का आता रिक्षा वगैरे नाही तर बस वगैरे आहे ना, करतो जातो. 1 2 3 4 5. ये क्या है? राम जरा का चरण बादगा. ये किधर है लक्ष्मण तीर्थ? लक्ष्मण जी इधर है? रामेश्वरम पास एक्स्ट्रा 200 रुपये जगह पूरा मंदिर जाएगा. एक्स्ट्रा 10 रुपये 1200 दे दो ना, सब पूरा जगह दोनों का. हे नाही जमत मग एवढं 1200. 1200ला काही सांगू राहिला नाही. 150 बराबर है. तो बोल रहा ज्यादा का 2 घंटा का एक्स्ट्रा का पैसा दे दो. नाही ना, 150 बरोबर आहे ना भैया. बराबर है. सरकार बस्ती के लिए ज्यादा नहीं. राहुल भाऊ, धनुष्कोडी एक नंबर भारी आहे ना. जितू भाऊ, धनुष्कोडी पाहिजे. रील मध्ये पाहतो ना आपण, रिअल लाईफ मध्ये नाही. नाही का पब्लिक अशी ना भाई, एक पण स्पॉटला फोटो बिटो काढायला काही जागा नाही. धनुष्कोडी लिहून कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी आहे ना. जसं आपण सोशल व्हिडिओ फोटो बिटो बघतो, रील्स वगैरे बघतो, त्या हिशोबाने नाही ना. तसं नाही आहे. नक्की द्या बघा कसं आहे, काय खूप काय पण भरपूर आहे इकडं. आता आणि आत्ताच तर पोचलेले थोडं फिरतो नाही का. हे भारी यार एकदम. बाकीचा एन्जॉय सांगतो तुम्हाला. ड्रोन पाहिजे होतं ड्रोन. अरे असं खरंच वाटत नाही ना, तो आकारच वेगळा आहे ना रे. आता काढा फोटो, काढा काही काढा आता. मला समजत नाही कुठे गेले. धनुष्कोडीला आहे ना एक विषय आहे नाही का मित्रांनो, जो पाठीमागचा समुद्र आहे ना तो हिंदू महासागर समुद्र आहे नाही का. आणि या समुद्रामध्ये तुम्हाला आहे ना लाटा वगैरे दिसत असेल. आणि ना त्या साईड समुद्र आहे ना, तिथं ना समुद्र आहे. म्हणजे त्या समुद्रामध्ये असे इथे या बघा हे लाटा वगैरे येत आहे ना, त्या समुद्रामध्ये तुम्हाला बघायला पण भेटणार नाही. म्हणजे आपले जे देव वगैरे होते ना, तेव्हा पूर आमची ना त्या समुद्रामध्ये ना फ्लाय ठोकला होता ना, तेव्हापासून आहे ना त्या समुद्रामध्ये ना लाटा वगैरे काहीच येत नाही. ते समुद्र इतकं स्थिर आहे ना, तुम्हाला दाखवतो चला. हा समुद्र बघा एकदम स्थिर आहे ना, लाटा वगैरे काहीच नाही. त्या समुद्राचं नाव नाही आठवत यार मला, पण हे बघा पूर्ण समुद्र आहे, थोडी पण लाट नाही. मध्ये फक्त मध्ये काय उरायला, पण इथं कडेला आहे ना एकदम स्थिर आहे नाही का. तेव्हापासून रामनाने पाय ठेवलेला आहे ना या समुद्रामध्ये, लाटच बंद होऊन गेलाय.
इथून निघतो आता आम्ही इथं आहे ना, कारण की आम्ही रिक्षा वगैरे केली ना, आता आहे ना रिक्षामध्ये फक्त आहे ना 1 तास थांबता आणि 2 स्कूटीला आहे ना 1 तास थांबलो नाही काही. बरं आम्ही फोटो वगैरे काढले, थोडं फोटो बिटो घेतलं तर काहीच नाही. पण आता बघू जाऊन काय 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 बघायला भेटतं. आम्ही दोन जण आले आणि बाकी 3 जण अजून फोटोच काढून राहिले. काय करून राहिले काय माहिती यार. रिक्षावाला काय करतो, चलो जल्दी चलो जल्दी. बाबा इथं जायचं पण होत नाही आमचं. हा ना, एकदम त्यांची भाषा हिंदीत बोलून राहिलं पण थोडी वेगळीच नाही का, समजाना पण आम्हाला. आता रिक्षामध्ये बसलोय. आता नेक्स्ट पॉईंट आहे ना आमचा आहे ना ओल्ड डोनस्कोटी. ओल्ड डोनस्कोटी ना, दर्शन करावं लागतं वाटतं मित्रांनो. दर्शन करून घेतो. दीदीला शॉपिंग वगैरे करून घेतो नाही का. काय घ्यावं यार, पण काही समजणार ते. हे बघा हे घरात लटकवायला तर इतकं भारी यार वरती बघा ना. ओल्ड डोनेस्कोटीला बघा ना मित्रांनो. हे बघा हे दगड आहे बरं का, किती भारी भारी डिझाईन केलं आहे बघा. हे परत शंख वगैरे हे बघा. माझं राहू दे राहुल्या. बजाव हा बजाव आले भाऊ तुझ्याकडं बर का. मी वाजवला सांग रे कोणी वाजव. यांनी वाजवलं. नाही वाजत, नाही वाजत रे. इथं आहे ना जडीबुटी नाही का, केसांचं म्हणजे तेल वगैरे आहे ना लोक लावून राहिले. लोकांना आहे ना काही काय नाही सण पण होत नाही. असं पूर्ण असं दडदड होत आहे नाही का. काय लावतोय का आमल्या. हे चालू आहे ना डाला अंधार. काय रे आमल्या लाव. आमल्या काय रे या बाबू काय रे लाव तुला दे. त्याला सांग, त्याला सांग अण्णा अण्णा. जडीबुटी तेल सरदर्द. ये इकडे ये करण ये इकडे इकडे ना. जडीबुटी तेल ये. गांडून उंगली झाली उंगली. इकडे बाय इकडे बाय. सर दर्द जडीबुटी, सर दर्द, कमर दर्द, पैर दर्द. लावायची का थोडी तू लावायची का. तू लावत असेल तर माझे घेन डोळे. जडीबुटी आयो जडीबुटी तेल ते तू कमरला लावायचं का, सर्दी मोकळी होईल. हा कमरला लावून घे, सर्दी बिर्दी सगळं. चलो लावल्या नाही. काही धनुष्यकोडी वगैरे फिरून झालो आहे. आता आम्ही ना एक खूप मोठ्या सायंटिस्टच्या घरी चाललो आहे. तुम्हाला पण माहिती आहे सायंटिस्टचं नाव घेतलं, पहिले कोणाचं नाव येतं त्यांच्याच घरी चाललो आता आम्ही.
डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांच्या घरी चाललो आता. तिथं पण असं वाटतं मला की फोन वगैरे अलाउड नाही. बघा आता जर मला दाखवता आलं तर दाखवून मी. डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या घरी आलो आहे मित्रांनो. खूपच भारी वाटतं त्यांच्या घरी. प्रभू रामजी जेव्हा फर्स्ट टाईम आहे ना रामेश्वरममध्ये आलो होते ना, तेव्हा त्यांनी इथं आराम केला होता. बघा मित्रांनो, हे बघा इथं आराम केला होता आणि इथंच म्हणजे आंघोळ वगैरे केली होती. त्याच्यामुळे ते इथं बांधलेलं आहे नाही का. इतक्या जुन्या ठिकाणी फिरतोय ना, इतकं भारी वाटतंय. सगळं रिअल कहाणी बहाणी ऐकून इतकं असं रिअल वाटतंय आणि खूप थकले देव फिरून मस्त भारी पण वाटतंय आणि थकवा पण आहे नाही का. जवळ आहे ना गोव्याला जाऊ नका, रामेश्वरला आहे. हा एकदम करमणूक ठिकाण असं वाटतंय. इकडं सगळं करमतंय एकदम भारी. हे रामाचं मंदिर आहे आणि ना इथं काय विषय आहे यार हे आम्हाला पण अजून आयडिया नाही. हे बघा देव वगैरे भारी यार एकदम. यहीं ला रहा. आणि जेव्हा लक्ष्मण फर्स्ट टाइम रामेश्वरममध्ये आले होते ना, ते इथे राहिले होते. हे बघा हे सीता तीर्थम आहे ना. अजून किती बाकी आहे ना, मी आता आहे ना राहुलला विचारतो. हे राहुल, आपले किती दर्शन बाकी आहे? आता आपली पूर्ण रामेश्वर यात्रा संपली आहे. तेवढे शेवटचं होतं ते आता आपण केलं ते. ऑल रामेश्वर टूर इज ओव्हर. आमचं रामेश्वरमचं दर्शन पूर्ण सक्सेसफुल झालं आहे मित्रांनो. आज आम्ही धनुष्कोडी कालच आमचं आहे ना मेन दर्शन झालं होतं. रामेश्वर मेन दर्शन 3दा घेणार आहे. हां 3दा घेणार आहे आम्ही. आता राहुलन मी 2दा घेतलं आहे. आता परत आकाशानं हां सगळे आता आहे ना जायच्या आज आम्ही ना जाणार आहे. शेवटचा दिवस आहे रामेश्वरममध्ये. त्याच्यानंतर आम्ही कन्याकुमारीला निघणार आज रात्री 9 वाजता. परत एकदा आहे ना रामेश्वरमचं दर्शन घेऊन जाणार आहे.